Good morning everyone. Welcome back to my safe place. आज आहे मंगळवार आणि काल आणि आज बऱ्यापैकी मला थकवा जाणवतोय. आय फील व्हेरी सिक. त्यामुळे मग झोप लागून राहिली आणि उठायला थोडा उशीरच झाला. क्षितिजला पण कॉलेजला जायचं होतं आणि ह्यांना पण लवकर बाहेर जायचं होतं, पण अक्षरशः ताकद नव्हती अंगात. सो आंघोळ करायच्या आधीच मग इथे मी सगळ्यांना म्हटलं ओट्स बनवते आणि ह्यांनी पण सांगितलं. क्षितिज पण म्हणाला की ओट्सच बनव, कारण तो कॉलेजमधून पण लवकर येणार होता. सो त्याला मग डब्बा नको असं सांगितलं त्यांनी. मग मी ते सगळ्यांसाठी ओट्स बनवले. आम्ही नेहमी असे मसाला ओट्सच खातो, ते दुधात वगैरे असं वेगवेगळे प्रकार नाही. कधीतरी मग मी ओट्सचा चिला बनवते. कधीतरी मी रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत. बट आत्ता मी झटपट असं मसाला ओट्सच बनवलेले. इथे कालच्या तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी तांदूळ धुवून असं पाणी जमा करून ठेवते. तर ते झाडांना खूप चांगलं औषध असतं ते झाडांसाठी. तर मी ते ओट शिजेपर्यंत मी ते झाडांना घालून घेतलं. आणि जर तुम्ही ते पाणी 2 दिवसांसाठी ठेवलं तर मग तुम्ही साध्या नॉर्मल पाण्यात त्याला डायल्यूट करायला पाहिजे. मी जस्ट आदल्या दिवशी रात्री ठेवलेलं, त्यामुळे मग जास्त साधं पाणी काही त्याच्यात घातलं नाही आणि थोडं थोडं इथे प्रत्येक कुंडीमध्ये मी घालून घेतलं. क्षितिजला इथे नाश्ता दिला. आम्ही दोघांनी पण खाल्लं त्यातलं आणि निखिल अजून खाली आला नव्हता, त्यामुळे त्याने आल्यानंतर खाल्लं. त्यानंतर दुपारी साधासा स्वयंपाक झाला, पण मी काही शूट वगैरे काही घेतलं नाही त्याचं. आणि इथे दुपार झालेली होती, मी थोडासा आराम केला बऱ्यापैकी. हे आगारड्याचं बी आहे. आमच्या इथे एक माई आहेत, त्यांनी काल माझ्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायला आल्या होत्या. तर तेव्हा त्यांनी मला हे बी दिलं. मोजून आय गेस 4 ते 5 सीड्स आहेत फक्त. आणि त्या मला असं म्हणाल्या की हे आगारड्याचं बी आहे, त्याला गुलाबी रंगाची फुलं येतात आणि ते तू तुझ्या कुंडीमध्ये लाव. तर म्हटलं ट्राय करूया, बघूया. म्हणून मी प्रत्येक कुंडीमध्ये आज लावून बघतो. लेट्स सी, आलं तर आलं. एक 4-5 दिवसामध्ये त्याला कोंब यायला पाहिजे. लेट्स सी, बघूया आता कसं होतं. आणि ऊन तर नाही आमच्याकडे, पाऊस सतत ये जा करत राहतो, त्यामुळे फार असं काही ऊन नाही आहे. सो लेट्स सी. इथेच कुंडी ठेवणार आहे मी ती. माझी काही रोप आहे, त्यांचं मला कटिंग करायचं आहे आणि दुसऱ्या कुंड्यांमध्ये बऱ्याच लावायच्या आहेत. अजून बाकी आहेत बऱ्याच कुंड्या माझ्याकडे. मला त्याचं कटिंग करायचं आहे. ह्या पण एका रोपाचं मला कटिंग करायचं आहे. लेट्स सी कसं सगळं हळूहळू एक एक काम करायचं. थोडंसं गार्डनचं काम केल्यावर म्हटलं थोडं घरातलं पण बघूया. तुम्ही म्हणाल की इथे ड्रॉवरमध्ये मी कांदे बटाटे ठेवलेत. त्याचं झालं असं, जेव्हा आम्ही ते किचनचं सगळं काम केलं तेव्हा आम्ही इथे विकर बास्केट मी बसवणार होते. मला त्याची खूप आवड होती पहिल्यापासून, पण क्षितिजच्या पप्पांच्या मते ते खूप कॉस्टली वाटत होतं त्यांना. सो खूप वादावादी पण झाली आमची, पण तरीही मीच ते डोक्यातून काढून टाकलं. आणि ते जे किचन करणारे होते त्यांना सांगितलं तुम्ही असे ड्रॉवर बनवा आणि त्याला फ्रंटला मला मेश लावून द्या. ते सुरुवातीला तर हो हो म्हणाले, पण अगदी वास्तुशांतीच्या 8 दिवस आधीपर्यंत पण त्यांनी किचनचं काम केलं नव्हतं. त्यामुळे मी त्यावर सुद्धा पाणी सोडलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही साधे ड्रॉवर मला बनवून द्या, मी बघते काय करायचं. आणि हा जो रॅक तुम्ही बघताय हा माझ्या जुन्या घरातला आहे, खूप वर्षापूर्वीचा. हा मला कधीही वापरायचा नव्हता किचनमध्ये ह्या घरात,
बट आपण म्हणतो ना की जे ठरवतो ते सगळं होत नाही, तर तसंच झालं आणि मला हे कांदे बटाटे ह्यात ठेवायला लागले. ड्रॉवरमध्ये चांगले राहत होते, पण मी ते का मोकळे केले ड्रॉवर ते तुम्हाला येत्या व्लॉगमध्ये किंवा मग शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर हे मी इथे कांदे वगैरे ह्याच्यात रचून ठेवले आणि इथे हा ट्रे आहे किचनमधला भाजी धुवायचा, पण तो जास्त यूज नाही होत. सो आता एक्स्ट्रा कांदे आहेत ते मला त्यातच ठेवून ड्राय बाल्कनीमध्ये वगैरे ठेवावे लागणार. किचनमध्ये तर असं वरती कुठे नाही ठेवू शकत. सो इथे मी असे हे कांदे बटाटे आणि लसूण अरेंज केलं. असं की तो छोटा किचन आहे त्या बाजूला मी तिथे ठेवलं आणि इथे मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं. हे इथे माझी एक चेअर असते डायनिंगची, मी त्याच्यावर बसून पाणी वगैरे पिते, तो त्याच्या अडोशाला राहील म्हणून मी तिथे ठेवलं. आणि हा बघा कांदा, त्याला मोड आला आणि तो दुसरा जरा मऊ पडला आहे. इथे तुम्ही जर बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये, तर इथे मी असे 2 कांदे कुंडीत पेरले होते आणि त्यांना छान पात आली होती. ती काढून मी भाजीत घातली होती. त्याला आता परत एवढी फुटली आहे. सो मग हे 2 पण कांदे मी पटकन कुंडीत लावून घेतले. सायंकाळ होत आलेली. सो मी इथे कांदे लावून घेतले ते 2. म्हटलं जगले तर ठीक, नाहीतर मग त्या कांदे त्या कुंडीमध्ये विरूनही जातात आणि त्या झाडाला पोषणच होणार आहे. त्यामुळे मग मी तिथे ते लावून घेतले. त्यानंतर सायंकाळ होत आलेली, जेवणाची वेळ झालेली. मी डिशवॉशरमधून सगळी भांडी काढून घेतली आणि भांडी मांडून घेतली सगळी रॅकमध्ये आणि विचार चाललेला की काय आमटी करावी, एकच असं करावं का की त्याच्यात भागेल. तर मी मग दोडक्याची भाजी म्हटलं करायची आणि इथे बघा हे कांद्याची मी सालं जी काढते ते पण मी असं साठवते. हा माझ्याकडे एक मग आहे, त्यात पाणी घालून ठेवते. एक 2-3 दिवस ठेवलं ते पाणी की एका बादलीत 1 लिटर ते पाणी डायल्यूट करून तुम्ही झाडांना, फळझाडं, फुलझाडांना घालू शकता. ते खूप चांगलं औषध आहे झाडांसाठी. मी डाळीचं पाणी, तांदळाचं पाणी असं बऱ्यापैकी मी करत असते. घरच्या घरी जे काही उपाय आपल्याला करता येतील ते झाडांसाठी करत असते. तिथे बघा माझी भाजी पण झाली आणि हे काळे चणे होते मोड आलेले, ते दुसऱ्या दिवशी मी चना चाट करण्यासाठी ठेवले. कणिक मळताना क्षितीच्या पप्पांचा फोन आला की मी मासे घेऊन येतो आहे. झालं म्हणजे बघा, मी एक भाजी करून मोकळं व्हायचं असं ठरवत होते, पण ते होणार नाही. मला आत्ता 2 वेगळे पदार्थ करावे लागणार होते. एकही शब्द न बोलता मी पटापट त्या तयारीला लागले, कारण करण्यावाचून पर्यायच नव्हता मला. सो मी इथे मग असं मसाला तयार केला. त्याच्यात मी जास्त काही नाही, घरात बनवलेलं जे तिखट असतं ते, हळद आणि मीठ आणि रव्यामध्ये घोळवून मी असे मासे शॅलो फ्राय करून घेत होते. साईड बाय साईड मी मसाला पण पटकन करून घेतला आणि फिश करी पण बनवून टाकली तिकडे एक साईडला. ती तिकडे शिजत होतं आणि बघा किती मल्टीटास्किंग काम चालू आहे. 3ही गॅस माझ्या चालू आहेत. त्या बाजूला फिश करी होती आहे, मधल्या गॅसवरती मासे भाजायचे चाललेत आणि इकडे मी चपात्या पण करायला घेतली की जेणेकरून सगळे पटापट गरम गरम जेवून घेतील आणि मी मोकळी होईन ह्या सगळ्यातून. सो असं माझं बघा मल्टीटास्किंग हे चालूच असतं. त्यानंतर सगळे जेवलो आम्ही. मी सगळं किचनचं आवरून घेतलं. बरीचशी बारीक सारीक कामं असतात ती झाली आणि सगळे झोपायला गेले आणि मी एकटी शांतपणे हॉलमध्ये जाऊन बसले. बघा कितीही बरं नसू द्या, काहीही होऊ द्या, तरी एंड ऑफ द डे आपल्याला आपली कामं ही करावीच लागतात. सो माझ्या नेव्हर एंडिंग कामासोबत मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय.